पाहिले न मी तुला. वन्स मोर. थँक्यू. पाहिले न मी तुला. वन्स मोर. अरे थँक्यू. पाहिले न मी तुला. वन्स मोर. अरे एवढ्या वेळा वन्स मोर बायको, तुला एवढं आवडलं माझं गाणं? नाही, जोपर्यंत धड गाणार नाही तोपर्यंत वन्स मोर देणार आहे तुम्हाला. काय फालतू गातोय माणूस. ते गाणं ऐकून इथं दूध नासलं. दूध माझं गाणं ऐकून नाही ना, तुझं तोंड बघून नाचलं असेल. भांडी नको आपतो. जाऊ दे मंडळी, माझ्या बायकोला माझं टॅलेंट काही आवडलेलं नाही, पण तुमचं टॅलेंट माझ्याकडे पाठवलंय ना व्हिडिओच्या माध्यमातून. ते व्हिडिओ मला बघायचे आहेत, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ. मंडळी आता वळूयात लगेच आपल्या पुढच्या व्हिडिओकडे, जो आपल्याला पाठवलेला आहे आपल्या एका पोलीस बांधवांनी. बघूया काय आहे व्हिडिओ. ए लॅपटॉप भावड्या, लाव रे तो व्हिडिओ. मी नाचतोय तुझ्या तालवळ, तुला बघून जीव होतो कालीवळ. मी नाचतोय तुझ्या तालवळ, तुला बघून जीव होतो कालीवळ. तुझ्या प्रेमाचा बघ माझ्या मनावर चढलाय फेवर. तुझ्या प्रेमाचा बघ माझ्या मनावर चढलाय फेवर. तुझ्या प्रेमाचा बघ माझ्या मनावर चढलाय फेवर. मेरी जमी महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे. फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. सरसों से भरे खलियान मेरे, जहाँ झूम के भंगड़ा पा न सका. आबाद रहे वो गाँव मेरा, जहाँ लौट के वापस जा न सका. ओ वतना वे मेरा वतना वे, तेरा मेरा प्यार निराला था. कुर्बान हुआ तेरी अजमत पे मैं, कितना नसीबों वाला था. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. वा 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 वा. यांचं नाव आहे संघपाल तायडे. तुम्हाला मानाचा मुजरा. काय सुंदर आवाज दिलाय तुम्हाला देवानी, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट दिली आहे ती वर्दी, ती जबाबदारी. आणि मला असं वाटतं की ती जबाबदारी सांभाळता सांभाळता, आपला देश सांभाळता सांभाळता तुम्ही स्वतःचं आणि संपूर्ण देशातल्या लोकांचं मनोरंजनसुद्धा करताय. फारच कौतुकास्पद आहे. तुमचा आवाज फार गोड आहे आणि अनेकांना हे नाव माहिती आहे. बरेच दिवस आपण बातम्यांमधून वगैरे पण यांना पाहिलेलं आहे. काही कार्यक्रमात सुद्धा यांची गाणी आपण ऐकलेली आहेत. आणि आज तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवलात सर, धन्यवाद. तुमचे आभार मानावेत तितके कमी आहेत. खरं तर आत्ताच्या या सगळ्या बाहेरच्या परिस्थितीत सुद्धा कोविड योद्धा म्हणून सगळे पोलीस बांधव रस्त्यावरती काम करतायत.
आपल्या सुरक्षेसाठी ते 24 तास बाहेर उभे आहेत। या सगळ्या पोलिसांना सहकार्य करणं, त्यांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे मंडळी, आणि ते आपण केलं पाहिजे। मी नेहमी म्हणतो हे पोलीस बांधव आहेत म्हणून आज आपण आहोत, म्हणून हा कार्यक्रम घडतोय, आणि वर्षानुवर्षे त्यांच्यामुळे हा देश सुरक्षित राहणार आहे। पुन्हा एकदा तुमचे आभार सर, आणि या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 10 स्माइली। धन्यवाद। वा 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 मंडळी, आता लगेच आपण जाणार आहे आपल्या पुढच्या व्हिडिओकडे। खरं तर लाव रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम सुरू झाला आणि घराघरामध्ये व्हिडिओ बनवायची लाट आली अक्षरशः। त्याच्यामध्ये सुद्धा ना जी लहान लहान पोरं आहेत त्यांना वेळ लागले व्हिडिओ बनवायचा, आणि ते आपल्या पालकांच्या मागे लागलेत की आमचा एक व्हिडिओ बनवा आणि या निलेश काकाच्या आपल्या कार्यक्रमात तो गेला पाहिजे, आणि बघू ते आपल्याला किती स्माइली देतात। अशाच एका लहान मित्राचा व्हिडिओ आपल्याला आलेला आहे, त्याचं नाव आहे साक्षात शिरसाट। बघूयात मात्र त्यांनी काय कला सादर केलेली आहे। ए लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ। मंडळी कसे सगळे बरे आहे ना? मी बराच म्हणा आता बरं का। आमचं गाव बिले अपडेट झालंय। तुमचं काय म्हणतात मोबाईल आहे ना तसा। आमच्या गावात लाईट कवा येईल माहित नाही, पण पिझ्झा अर्धा घंटा देतो। पण खरं लाईट कमीच आहे। तुम्हाला सांगतो अंधारात वावरायची एवढी सवय झाली ना, मागच्या वर्षी आमच्या शाळेत आंधळी कोशिंबीर स्पर्धा होती, पहिला आलो मी त्याच्यात। काय खोटं वाटतंय? आमच्या मास्तरांना विचारा काय म्हणले, गावात कुठं आली मोबाईलला रेंज? हो मोबाईलला रेंज मारत असते एकदम। कसं आहे पावसाचा काही भरोसा नाही, म्हणजे सगळे जे वावर आहे सगळे टावरसाठी दिलेत आमच्या लोकांनी। आता शेतात डोलणारी पिकं कमी आणि मोबाईलचे टावर असले झालेत, पण ते बरेच आहे। कसं आहे रात्री 2ला लाईट आल्यावर वावरात पाणी भरायला जावं लागतं ना, तेव्हा तो मोबाईल काम येतो आमच्या पोरांना। यालाच म्हणावं जय जवान आणि जय किसान। काय म्हणले? मी काय करतो? मी शाळेत जातो, मला माझी शाळा लई आवडती। पण उन्हात पत्रे तापतात, पावसात गळतात, पण तरी बी आवडती। तुम्हाला सांगतो आमच्या शाळेत कम्प्युटर बी आलेत बरं, मास्तर आम्हाला देत नाहीत, खोलीत बंद करून ठेवले। ते म्हणतात की पोरांनी कम्प्युटरला हात लावले आणि कम्प्युटर खराब झाले, कोण जिम्मेदार? हा त्यांचं मी बरोबरच आहे म्हणा। तुम्हाला सांगतो आम्हाला शाळेमध्ये कधी मध्ये पिक्चर बी दाखवतात बरं, पण एकच पात्र असतं त्या पिक्चरमध्ये। नंतर कळालं ते आपले PM साहेब आहेत, ते मार्गदर्शन करतात ते। पण त्या पिक्चरमुळे एक बरं झालं, शाळेत जनरेटर आलं, नाही तर फक्त पाटलाच्या पोरीच्या लग्नावर जनरेटर पाहिलं होतं। मी शाळा सुटल्यावर गुरे घेऊन चरायला जातो, आणि मग संध्याकाळ झाली की माझी माय मला गायचं कप भर दूध देते। काय म्हणले? कप भरच का? अहो माझी माय म्हणती गाय जरी आपली असली तरी तिच्या दुधावर आपली सत्ता नाही आहे। 1 लिटर मग 22 रुपये मिळतात आम्हाला। कोण? आम्ही नाही हो, तर आम्ही नाही ठरवत दुधाचा भाव। माझा बा म्हणतो साबण क्रीम बनवणारे त्यांच्या वस्तूंचा भाव ठरू शकता, शेतकरी त्याच्या मालाचा भाव नाही ठरू शकत, ते सरकार ठरवतं। मला बी मोठं होऊन सरकार बनायचं आहे, म्हणजे माझ्या तुरीचा सोयाबीनचा भाव मी ठरवीन। मी थोडा लवकर जन्माला यायला पाहिजे होतो, म्हणजे आतापर्यंत सरकार झालो असतो, आणि माझा कापसाचा तुरीचा सोयाबीनचा हमी भाव का काय म्हणता ना ते, तो दिला असता, म्हणजे माझ्या बाचा जीव वाचवला असता ना मी। माझा बा गेल्या वर्षी त्या लिंबाच्या झाडाला लटकून मेला। मला त्या लिंबाच्या झाडावरचं मध लय आवडायचं। माझा बा स्वतः त्या झाडावर चढून ते मध माल द्यायचा खायला। आता बा नाही आहे आणि त्या झाडाकडे मधमाशी फिरकत नाही। हरकत नाही, माझी माय म्हणती तू शिक, मोठा हो आणि चांगली नोकरी कर, पण मला माझ्या बासारखं शेतकरीच व्हायचंय। काय म्हणले? बापाने आत्महत्या केली तर तुला शेतकरी व्हायचंय? आता तुम्ही मला सांगा, तुमचे बाप दादा जर अंथरुणात मेले तर तुम्ही अंथरुणात झोपणं सोडणार आहे का? नाही ना, मग मी बी शेतकरी होईल, आणि साधा सुद्धा शेतकरी नाही, सरकार असलेला शेतकरी। चला आता निघतो, माझ्या वाट पाहत असेल, अंधारपडीपर्यंत घरी नाही गेलो तर तिचा जीव घाबरवतो। चला येतो। वा 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 वा, साक्षात किती सुंदर, लय भारी। आणि साक्षात शिरसाट असं त्याचं नाव आहे, आणि आडनावावरून एक नाव मला आठवलं। मी सर्च केल्यानंतर मला लॅपटॉपवरती असं दाखवतंय की ह्याचे जे लेखक आहेत ते आहेत अभिनेते आणि लेखकच आमच्या कार्यक्रमाचे, म्हणजे आपला एक दुसरा हवा उद्या जो कार्यक्रम आहे त्यामध्ये योगेश शिरसाट हे जे अभिनेते लेखक आहेत त्यांचे हे चिरंजीव आहेत, आणि म्हणतात ना ते बापाचं पोराकडे येतच तसं अभिनय कौशल्य हे साक्षात तुझ्याकडे आलेलं आहे। आणि औरंगाबादची जी काही भाषा आहे ती तू लय भारी बोलतोयस,
जसं की तुझे वडील सुद्धा बोलतात आमच्या कार्यक्रमामध्ये. आणि योगेशनी लिहिलेलं असणार अर्थातच, कारण ते त्याच्या लिखाणात आहेच. ब्लॅक ह्युमर ज्याला आपण म्हणतो ते इतकं सुंदर आलं त्याच्यामध्ये. आणि तुझा अभिनयलय मला आवडला गाड्या, आणि तुझी भाषा, तुझी स्टाईल, तुला बघून तो पिक्चर आठवला मला, पक पक पकाक. त्याच्यामध्ये सुद्धा असाच एक चिखलू होता, आणि तू तसा एक चिखलू करू शकतोस पक पक पकाक परत आला तर. मला वाटतं ही सुरुवात झाली आता याच्या अभिनयाची. पुढे जाऊन हा एक चांगला उत्तम अभिनेता होऊ शकतो. पण तुझ्या हातामध्ये शाळेची पिशवी होती, तेव्हा तू पहिल्यांदा शाळेत जा, चांगला शिक, आणि हळूहळू अभिनयाचं शिक्षण घे. वा वा, मस्त. तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 8 स्माइली. मंडळी, आता लगेच वळणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडं. आत्तापर्यंत वेगवेगळ्या डान्सिंग स्टाईल आपण या कार्यक्रमात बघतोय, पण आत्ता जी तुम्ही डान्सिंग स्टाईल बघणार आहे ती ना भूतो न भविष्यती आपण बघितलेली असणार आहे. बघूयात मग आता ती काय आहे. संतोष मोरे असं नाव आहे त्यांचं, आणि त्यांनी व्हिडिओ आपल्याला पाठवलाय. ए लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. हा, वा 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 वा, संतोष मोरे, लयच भारी केला तुम्ही डान्स. आणि हे सोपं नाही, चेहऱ्यावरती काहीच एक्सप्रेशन आणायचे नाहीत आणि समोरच्याला मात्र हसवायचं, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आणायचं. साधा सोप्पा डान्स नाही हा, वाटतोय बघायला सोपा पण करायला मात्र अवघड आहे. मस्त केलं तुम्ही, त्याच्यामुळं आमचं मनोरंजन झालं. आणि या भन्नाट व्हिडिओला मी देत आहे 7 स्माइली. तर पुढचा व्हिडिओ बघूयात आपल्याला कुणी पाठवलाय. ए लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. सांगा या जगात सगळ्यात मोठी जीभ कोणाची आहे? जिराफची. पण जे उत्तर लग्न झालेल्या माझ्या भावांच्या मनात आहे तेच उत्तर खरं आहे. लयच मस्त केलं तुम्ही. मी तुम्हाला देत आहे 5 स्माइली. अभिनंदन. तर पुढचा व्हिडिओ बघूयात आपल्याला कुणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे विकी शेट्टी यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. जाके बोल उसको. अरे दादा, पण बोलायचं काय? जेवायला दे. वा वा. अगं खरं तसं काहीच नाहीये ग, मला खरंच. अरे दादा, मी आताच लादी. अगं थांब जरा. तुझी लादी जाऊ दे, तुझी लादी जाऊ दे, माझ्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. थांब जरा. पण मी तुला खरंच सांगतो तसं काहीच नाहीये. मी खरंच सांगतो, तू जर मला नाही मिळाली ना, मी खरंच सांगतो मी माझी नस कापून घेईल ग. हे नस कापणाऱ्या रक्तबंबाळ, चला बाहेर निघा. आत्ताच लादी पुसली, आलाय मोठा नस कापणारा, चल निघ बाहेर. संसार करायची अक्कल नाही, लग्न कशाला करता का डोक्याला ताप माझ्या? काय म्हणली भाऊजीला तू? त्यांनी काय म्हणलं तुला? हा माग 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 गे, रडू नको. लोक बघायला लागले माझ्याकडे, रडू नको का? काय बाई, एवढे कपडे? वहिनी, आधी बाई मला लिपस्टिक सांगा ना, ही कशी वाटेल माझ्यावर? लिपस्टिक नाही, ती नेल पेंट आहे, नेल पेंट. ते जाऊ दे, पण मला एक सांगा, मी मुंबईला गेल्यावर तुम्हाला नाही करवायचं? करमेन काम करू करू वैताग आला इथं, कधी जाताना असं झालंय. एक सेकंड, मैत्रिणीचा कॉल आला. हो लगेच.
हो ती माझी मैत्रीण अय्या किती गोड ही कोण ही बाळा तू कुठे होती मम्मी कधीची शोधतीये तुला पप्पा मला वाटलंच ना तुमचं बाहेर बदल चालू आहे मी चला घरी तुम्हाला बघते चला वा 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 विकी शेट्टी आणि त्यांची ही संपूर्ण फॅमिली आहे. त्यांनी हे व्हिडिओ बनवले आपल्यासाठी. फारच मस्त व्हिडिओ बघताना मला जाणवलं की ते दृष्टीहीन आहेत आणि तरीसुद्धा त्याची जाणीव त्यांनी त्यांच्या अभिनयात आणि त्यांच्या या सादरीकरणात कुठेही येऊ दिली नाही. मला असं वाटतं की तुमचा जो विनोदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्यामुळे आमची आज दृष्टी उघडली असं मी म्हणेन. आणि तुमची ही मेहनत, तुमची ही कला अनेकांना प्रेरणा देणारी आहे. तुमचा हा व्हिडिओ खरं तर मार्कांच्या पलीकडला असायला पाहिजे, पण एक खेळाचा गमतीदार नियम म्हणून आपण याला काही स्माइली देऊयात. फार आवडलं मला. तुम्हाला मी देत आहे 8 स्माइली. वा वा मंडळी, आता लगेच बघू पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे अक्षय कसबे यांनी. बघूयात काय पाठवलंय. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. अरे ओ सांबा, जरा बता मेरे बकरे कितने मरे? बताना ही पड़ेगा सरदार, मैंने आपका जो नमक खाया है. क्या? अरे मैं तुला आमरस पापड कुडा भजे खाऊ घातले, तुला फक्त नमकच याद राहिलं का रे? नीट बघा तुम्ही, फोटो बघा यांचा. हे जवळजवळ भाऊ कदम आहेत आमच्याकडचे असं मला वाटतं. तुमच्या चेहऱ्यात ती गंमत आहे. बघू यांनी पुढचा व्हिडिओ काय पाठवलेला आहे. उगाच नाही झाली हवा. काय केलं 1,500 रुपयाचा पंखा घेतला भावा. काय केलं अरे बस, आता आपल्याकडे म्युझिक नाही टाकायला. ओ नो नो नो. अच्छा, मी लय दिवस झाला तो माणूस शोधतच होतो ज्याचा ह्यो आवाज आहे. ओ नो 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 नो. मला एक कळत नाही, प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये तो आवाज असतोच. म्हणजे आपण सोशल मीडियावरती ते व्हिडिओ बघत होतो. काय काय लोक तर जोक सुरू व्हायच्या आधीच ते सुरू करतात. ओ नो नो नो. आपलं काय लय भारी जोक असेल, लय भारी जोक असेल. जोक पण नसतो, पण ते जे काही माणसाचा तो आवाज आहे, तो माणूस मी शोधत होतो. बहुतेक ह्योच माणूस आहे तो कसबे. बघू पुढचा व्हिडिओ. खामोश, जले को कहता है, बुझे को रा कहता है. आणि त्याच राखानं आमच्या गावातले लोक दात घासतात. वा 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 वा, लय भारी लय भारी लय भारी. अक्षय कसबे, तुमचे व्हिडिओ मला आवडलेले आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये गब्बर सिंग पण केले. मला असं वाटतंय की एखादा कॉमेडी विलनचा जर रोल तुम्हाला दिला तर तुम्ही तो लय भारी करू शकता. आणि तुमच्यामध्ये एक कॉमेडीचा सेन्स आहे. आणि मी मगाशी तुम्हाला भाऊ कदम यांची उपमा दिली बरं का. तुमच्या चेहऱ्यामध्ये ती गंमत आहे. तुम्ही नक्की याचा विचार करा आणि तुमची कला ही अशीच जपा. तुम्ही चांगला अभिनय करताय. वा वा, मला आवडला. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. तर मंडळी, आता लगेच वळू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघू आपल्याला व्हिडिओ कुणी पाठवलेले आहेत. व्हिडिओ पाठवलाय सिद्धार्थ कांबळे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. विसल्या, आज 1 वर्षानंतर तिला पाहिले. अगदी जशी तशीच होती. मनाशी निश्चय केला, आता दुसरी नाही बघायची, यंदा जुनीच छत्री वापरायची. वा 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 वा. सिद्ध्या, मनामध्ये कधी पण तुझ्या आत्महत्येचा जरी विचार आला नाही तर तुझ्या तू खास मित्राचा किंवा मैत्रिणीचा फोटो तू बघत राहा. सकाळीच मनामध्ये आलता आत्महत्येचा विचार. मग मी तुझा फोटो बघितला. मी असलं बिनकामाचं जगाले, मग मी मरून काय करू? वा 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 वा, लय भारी लय भारी लय भारी. हे दोन्ही मित्र मला आवडलेले आहेत. आणि मित्रांमध्ये अशी गंमत जम्मत चालू असती. ती गंमत जम्मत तुमच्याकडून मला बघायला मिळाली. छत्रीचा त्याच्यामध्ये एक जोक होता. खरं तर छत्रीचं हे असंच होतं मंडळी, की ती जरी भारी असली तरी दुसऱ्याचीच आपल्याला चांगली वाटते. छत्रीबद्दल बोलतोय मी.
आणि आपण आपली छत्री बघा ना तुम्ही, किती जरी जपायचा प्रयत्न केला तरी सुद्धा हरवून येतोच आपण, आणि बरोबर दुसऱ्याची कोणाची तरी आपण उचलून आणतो. ठरलेले की सेट मंडळी असे घडतातच. पण तुमचा व्हिडिओ मला लय आवडला आणि या व्हिडिओसाठी आपण तुम्हाला देत आहे 6 स्माइली. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. आपल्याला पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे रवी प्रसाद यांनी, आणि त्यांनी असं लिहिलंय, मी पपेट डान्स करतो म्हणजे बाहुली सारखा नाचतो. अरे वा, असं त्यांचं म्हणणं आहे. बघू कसला आहे पपेट डान्स. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. प्रसाद, तुमचा हा बाहुली सारखा डान्स आम्हाला फारच आवडला. आता त्याला पपेट डान्स तुम्ही म्हणताय, पण आमच्याकडे वरातीत सुद्धा असे काही नाचणारे असतात, तुम्हाला माहिती आहे का? हा, वरात निघाली की असे काही नाचणारे असतात. तरत 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 तरत, त्याला आम्ही पपेट नाही, त्याला टाकेल डान्स म्हणतो. तर ते तसेच नसतात पपेट सारखे, पण तुमचा वेगळा होता. त्याच्यात काहीतरी एक गंमत आहे आणि एक वेगळीच पद्धत आहे तुमची डान्स करण्याची. त्याच्यासाठी आपण तुम्हाला या व्हिडिओसाठी देत आहे 7 स्माइली. चला बघूया पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. ए बाबा, अरे लाव रे तो व्हिडिओ. चाय कोण कोण पिते? मी मांडणा मग आपल्या हातानं. मी नाही पेत, मला शुगर आहे राजा. मी पेली सकाळी सर, मला इच्छा नाहीये. बरं, आमलेट कोण कोण खाते? मी सकाळी सज्ज जेवली, मला आज उपास आहे. मी अंडे नसतो खात. अरे मी बनवलेले आहे. लयच मस्त केलं तुम्ही. मी तुम्हाला देत आहे 5 स्माइली. अभिनंदन. काय म्हणता मंडळी, अशी शिट्टी वाजवली तर प्रॉब्लेम होईल. खरंच प्रॉब्लेम होतो मंडळी. अशी शिट्टी वाजवली ना तर पोरगी आपल्याकडे अशी रागात बघल, नाही तर मग चप्पलचा नंबरच सांगल डायरेक्ट. पण काही मुलं अशी असतात ज्यांच्याकडे ही शिट्टीची जादू असते, आणि ती शिट्टी ऐकल्यानंतर आपल्याला त्यांचा राग येत नाही, तर आपल्याला वाह म्हणावं असं वाटतं. असाच एक कलाकार आपल्याकडे व्हिडिओच्या माध्यमातून आलाय. त्याचं नाव आहे गणेश जाधव. बघा मग आता त्यांनी कुठला व्हिडिओ पाठवलाय. ए लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. वाह, वा 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 वा, लय भारी लय भारी लय भारी. सोपं नाही.
थोडीशी शिट्टी वाजवणं सोपं असतं मंडळी. एवढा वेळ वाजवायची शिट्टी ही सोपी गोष्ट नाही आहे. तू लयच भारी केलं मित्रा. तुझी ही शिट्टीची कला खरंच खास आहे आणि हा व्हिडिओ पण खास आहे. पण तुला जी शिट्टी वाजवता येते ना ते तसे बरेचसे लोक असतात. आमच्या शाळेमध्ये असा एक पोरगा होता. तो शिट्टी वाजवायचा अशीच गाण्यांवरती आणि काय काय करायचा. तर त्याला आम्ही म्हणलो की हे नको वाजवत जाऊ, याचा काय फायदा आहे का. तो म्हणला थांबा, एक दिवस मी मोठा होईल आणि माझी शिट्टी ऐकण्यासाठी सगळे गर्दीनं थांबतील. आज तो पोरगा ट्रॅफिक पोलीस आहे. त्यांनी शिट्टी वाजवली की सगळ्या गाड्या थांबतात. त्याचं भविष्य खरं झालंय मंडळी. हा गमतीचा भाग आहे. पण तुझी कला मला आवडलेली आहे आणि तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 6 स्माइली. तर मंडळी पुढचा व्हिडिओ आता आपल्याला पाठवलेला आहे एका डॉक्टर साहेबांनी, ज्यांचं नाव आहे डॉक्टर श्रीराम चिपळूणकर. बघूयात मग आता त्यांनी कुठला व्हिडिओ पाठवलेला आहे. ए लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. ते आपण सदाबाई काय हा सदाबाई. एक दिवस काय झालं तुम्हाला सांगतो. आपल्याला आपल्या एका दोस्तने चॅलेंज केला. बोला तू एवढे भाईगिरी करतो ना तर कॉमेडी कर. काय कॉमेडी बोल. बोललो ठीक आहे. म्हटलं आता आपल्याला बाहेर गेलं पाहिजे. मग म्हटलं एक दिवस त्या कॉन्ट्रॅक्टरकडे गेलो आणि जॉब मागायला. तर आपल्याला जॉब भेटला. कसला? वाढपी. म्हणजे वाढपी नाही ते लग्नात वाढपी असतात ना, वाढतात ते, त्याचा जॉब भेटला. बोललो ठीक आहे चला आता आपल्याला जॉब भेटला ना तर आपण आपल्यात पण काहीतरी चेंजिंग केली पाहिजे. मग एक दिवस लग्नात वाढताना त्याला म्हटलं अहो डाळ वाढू का. नाही मी डाळ वाढतोय. हे बघा काय हवं असेल ना ते मागून घ्या. म्हणजे मागून नाही का घ्या, मागवून घ्या. आपल्याला खुन्नस. बोललो आता काहीतरी करून हा कस्टमर आहे याला सांभाळलं पाहिजे. म्हणून कॉन्ट्रॅक्टरचं कार्ड दिलं त्याला आणि बोललो की आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना ते लग्नाबरोबरच 13व्याचा ही स्वयंपाकाचा कॉन्ट्रॅक्ट घेतात. कधीही गरज पडली तर आम्हाला सांगा. झालं. आपली कंप्लेंट आपल्या ढोणावर लाथ भेटली आणि जॉब गेला. बोललो ठीक आहे. गेला तर गेला, काय जास्त विचार करायचा नाही. आपण बाहेर आलो सरळ एका चायवाल्याकडे. बोलो भाई. पण म्हटलं भाई नाही बोलायचं. हां म्हटलं बाबूराव एक चहा देता का कटिंग. डायरेक्ट आपल्याला खुन्नस आपल्या हातातनं चहाचा ग्लास काढून घेतला आणि आपल्याला हाकलून दिला. तेव्हापासून आपण ठरवलं आपण कॉमेडी करायची नाही. आपली भाईगिरी सगळ्यात बेस्ट. काय आपण सदाभाई. वा 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 वा. सदाभाई मला आवडलेले आहेत. आणि हे डॉक्टर साहेब आहेत. खरं तर डॉक्टर साहेबांनी भाईगिरी करणं म्हणजे हे मुन्ना भाई झाले असं मी म्हणतो. आणि त्यांचा फोटो दाखवा नाही तर एक मिनटं. जी काही शेंडी बांधली होती सर तुम्ही, मला लय आवडली. आणि ती शेंडी तुमची बघितल्यानंतर तुम्ही, मला असं वाटतं खूप व्यायाम करून बारीक झाल्यानंतरचे महेश मांजरेकर असं मला तुम्ही वाटतं. कारण त्यांनी पण एका काळात अशी एक स्टाईल केली होती. पण लयच मस्त केलं तुम्ही. आणि तुमचा हा सदाभाई मला लय आवडला. या तुमच्या सदाभाईसाठी मी तुम्हाला देत आहे 5 स्माइली. तर मंडळी आता वेळ झाली आहे हे बघायची की आजच्या एपिसोडमध्ये फायनलिस्ट कोण असणार आहेत आणि त्यांचे व्हिडिओ आपण क्रांती रेडकर यांना पाठवायचे आहेत. तर 3 व्हिडिओ मी निवडलेले आहेत. पहिला व्हिडिओ आहे विकी शेट्टी यांचा. दुसरा व्हिडिओ आहे साक्षात शिरसाट याचा. तिसरा व्हिडिओ आहे संगपाल तायडे यांचा. बघूयात मग आता विजेते कोण होणार. आपल्या बरोबर आज सुद्धा क्रांती रेडकर जी असणार आहेत त्यांना आपण व्हिडिओ कॉल करूया. ए भावा लाव त्यांना व्हिडिओ कॉल. तर मंडळी आता वेळ झालेली आहे हे पाहण्याची की कोण असणार आहेत आजच्या भागाचे विजेते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे क्रांतीजी रेडकर आपल्या बरोबर आहेत. कालच्या भागात त्यांनी आपलं परीक्षण केलेलं आहे कार्यक्रमाचं. आता आजच्या भागात सुद्धा ते आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार क्रांतीजी. नमस्कार. नमस्कार. खूप बरं वाटलंय परत आज मी इथे आले तुमच्या बरोबर. तर आज सुद्धा 3 व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेले आहेत. एक आहेत विकी शेट्टी म्हणजे कपल आहे ते. त्याच्यानंतर एक आहे संगपाल तायडे जे पोलीस आहेत. आणि साक्षात शिरसाट एक लहान मुलगा आहे. तर तुम्ही 3 व्हिडिओ बघा आणि आम्हाला सांगा की कोण असायला पाहिजेत विजेते. तर आता पहिला व्हिडिओ आपण बघतोय विकीचा. अगं खरं तसं काहीच नाहीये मला खरंच. अरे दादा मी आताच आधी. अगं थांब जरा.
तुझी लादी जाऊ दे, तुझी लादी जाऊ दे, माझ्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. थांब जरा. पण मी तुला खरंच सांगतो तसं काहीच नाहीये. मी खरंच सांगतो, तू जर मला नाही मिळाली ना, मी खरंच सांगतो मी माझी नस कापून घेईल ग. हे नस कापणाऱ्या रक्त बंबाळ, चला बाहेर निघा. आत्ताच लादी पुसली, आलाय मोठा नस कापणारा, चल निघ बाहेर. नाही आता त्या छोट्या कमाल मुलाचा कमाल आहे ते. हो 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 साक्षात. माझा बा म्हणतो साबण क्रीम बनवणारे त्यांच्या वस्तूंचा भाव ठरू शकतात, शेतकरी त्याच्या मालाचा भाव नाही ठरू शकत. वा वा ते सरकार ठरवतं. मला बी मोठं होऊन सरकार बनायचंय, म्हणजे माझ्या तुरीचा सोयाबीनचा भाव मी ठरवेन. अप्रतिम अप्रतिम सुंदर. आणि आता आपले पोलीस बांधव संगपालजी तायडे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा तेरे लिए तो. क्रांतीजी, तुम्ही तीनही व्हिडिओ बघितलेले आहेत. आता तुम्ही ठरवा यापैकी विजेते कोण असायला पाहिजेत. मला तिन्ही व्हिडिओज खूप आवडले. मला लहान मुलाचा व्हिडिओ पण खूप आवडला आणि त्याची स्क्रिप्ट कमाल वाटली मला. पण आता जे चालू आहे आणि ह्या जगात जे आपण म्हणतो फ्रंटलाईन सोल्जर्स जे आपले आहेत आणि कुठेतरी त्या एका प्रोफेशनला माझा सॉफ्ट कॉर्नर अशासाठी आहे, कारण की ऑफकोर्स माझा जो हजबंड आहे ही इज इन टू द सर्विसेस. त्यामुळे मला ह्यांची व्यथा माहिती आहे, हे काय व्हॉट दे गो थ्रू. पण ती लोक जे एफर्ट्स टाकतात ते इतके कमालीचे असतात, ह्याचा आपण विचारही नाही करू शकत. कारण की आपण खूप बंदिस्त आणि खूप असं क्लोज्ड आयुष्य जगतो, प्रोटेक्टेड आयुष्य जगतो. पण ती लोक जे आपल्यासाठी करत असतात ते आता मी अनुभवते माझ्या आयुष्यात. त्यामुळे माझ्यासाठी विनर आहेत ऑफकोर्स संगपाल तायडे. वा, तर आजच्या भागाचे विजेते झालेले आहेत संगपालजी तायडे. थोड्याच वेळात आपण त्यांना सुद्धा व्हिडिओ कॉल करणार आहोत. पण छान वाटलं क्रांतीजी, तुम्ही या 2 भागांमध्ये आमच्या बरोबर आलात आणि इतकं छान तुमच्या बरोबर आम्हाला सुद्धा एक वेळ घालवता आला. तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम? मला खूप आवडलं आणि ते संगपालजींना आता ऍक्टिंग क्षेत्रात आलं पाहिजे असं माझं खरंच म्हणणं आहे. कारण की त्यांचा चेहरा आणि त्यांचे डोळे खूप बोलके आहेत आणि खूप न बोलणारे म्हणजे न बोलके चेहरे असलेली लोकही ॲक्टिंगमध्ये येऊ पाहतात. तर ह्यांचा तर चेहरा बोलतोय तर त्यांनी आलं पाहिजे. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. न बोलके पण येतात. तुमच्या या आगामी प्रोजेक्ट बद्दल आपण ऐकत होतो, त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. मी जी फिल्म लिहिते आहे लिहून झालेली आहे, मी आणि मितालीने लिहिली आहे, मिताली जोशी. आणि ती फिल्म आता फ्लोअरवर जाणार होती जूनमध्ये, पण जसं ऑब्व्हियसली सगळ्या फिल्म्स थांबलेल्याच आहेत तसं आमचीही फिल्म थांबलेली आहे. पण ऑफकोर्स जसं काम चालू होईल विल ऑल्सो स्टार्ट वर्किंग. तोपर्यंत मी माझे व्हिडिओज करतच राहते आणि लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न माझा कम्प्लिटली चालूच असतो. पण फावल्या वेळात ऑफकोर्स होतो तो, कारण माझा मुख्य वेळ जो आहे तो ऑब्व्हियसली माझ्या मुलांच्या मागे जातो. ती खूप वियर्ड असतात. म्हणजे आता माझ्या मुलांना आंबा आवडत नाही, आंबाच आवडत नाही. ह्याला काय म्हणजे का ना, म्हणजे कसं ना की आणि त्यांना काय आवडतं माहिती आहे? त्यांना काय आवडतं? पपई. म्हणजे पपईला काय म्हणजे व्हॅल्यू आहे का? बरं आंबा म्हणजे मी ना कधी कधी असा विचार करते रे, म्हणजे आंबा आमच्या घरात जेव्हा आला असेल, अशी फळांची एक जनरल फळांची एक बास्केट असते ना, आणि मग आंब्याची पेटी येते. तो असा साधा पण येत नाही, छोटासा पिशवीतून पण कधी तो येत नाही. तो येते तर तो पेटीतूनच येतो. मला उसका रुबा भी कुछ और है ना. आणि मग तो असा आला आणि त्याच्यानंतर बाकीची फळं इन्सिक्युअर झाली ऑब्व्हियसली की अरे यार ये तो आ गया, राजा आ गया. आणि माझ्या मुलांनी असा एक लुक दिला आंब्याकडे आणि मी त्यांना असं छान चला अल्फॅन्सो हापूस खायचा आहे असं करून त्यांना भरवलं आणि त्यांनी असं करून तो काढून टाकला आंबा. म्हणजे आंब्याच्या इगोचा विचार कर तू, आंब्याला कसं वाटलं असेल यु नो. अँड त्याच्यानंतर कट्टू नेक्स्ट थिंग वी नो इज ते पपई खात होते. दोघी छान व्यवस्थित दोघी छान पपई खात होत्या.
सो लहान मुलं अशी असतात, म्हणजे त्यांचा काहीही सांगता येत नाही आणि रोज एक नवीन सरप्राईज असतं. तो ह्या सगळ्या गमती जमती मी जाम एन्जॉय करते. पुष्कर श्रोत्री यांची तर जोडीच आहे. हे जे काही धमाल तुम्ही करत असता आम्ही ऐकलेलं आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांना सांगता की तुम्ही मूळचे लंडनचे. हे काय म्हणजे गंमत आहे? हो, आमचं असं म्हणणं आहे की आम्ही लंडनचे आहोत आणि आम्ही नाटकासाठी खूपदा लंडनला गेलो आणि तिकडे गेल्यावर ना आम्हाला उगाच एक आपले पण वाटे आणि आम्ही लंडनच्या एअरपोर्टला उतरलो की म्हणजे पुष्कर लिटरली एक असं हे घर राजा परदेसी, हां, तर तो असा एअरपोर्टवर उतरे आणि असं जमिनीला रनवेला असा हात लावून घर राजा परदेसी तेरा देश बुलाए रे, आणि आम्ही राणीच्या घराखाली जाऊन बकिंगहम पॅलेसच्या घराखाली जाऊन वी यूज्ड टू बी लाईक ए आजी हा फिश अँड चिप्सचा कुकर लावू नकोस, हा नाही आज मित्रांबरोबर जेवून येणार आहे. आणि ते गार्ड जे असे असतात ते आमच्याकडे त्यांना हलायची परमिशन नसते आणि हा वेडा माणूस कोण आहे असं त्यांना प्रश्न पडलेला असतो आणि आम्ही नाही. पण पुष्कर हे अमिताभच्या घराखाली पण करतो. अमिताभ बच्चन ह्यांच्या घराखाली जाऊन, हां, प्रतीक्षा बंगल्याच्या खाली जाऊन ए आई म्हणजे कोण? जया बच्चन. असे कसा ए आई हा 4 पोळ्या कमी कर, आज मी जेवून येणार आहे वगैरे असं करतात. आणि ते गार्ड सगळे असे बघत असतात, म्हणजे आपल्याला लाजून आपण मरू, पाण्यात बुडू इतपत. खरंय. चुकून बच्चनजींनी बघितलं तर केवढंच पडायचं. खूप छान वाटलं या दोनही एपिसोडमध्ये तुम्ही आमच्या बरोबर होतात. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद क्रांतीजी. धन्यवाद. मुझे भी आपसे मिलकर बहुत अच्छा लगा और मुझे ऐसा लगता है कि मुझे यहाँ से चले जाना चाहिए. बाय. वा. धन्यवाद. थँक्यू निलेश. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. बाय. वा. तर संगपालजी तायडे विजेते झालेले आहेत. आता लगेच आपण त्यांना व्हिडिओ कॉल करू आणि त्यांना हे सरप्राईज देऊया. चला व्हिडिओ कॉल लावा. तर मंडळी आता आपल्या बरोबर आहेत संगपालजी तायडे. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. सरांचा गाणं बघितलं आम्ही, आवाज तर ऐकलाच त्यांचा, पण त्याच्यानंतर तुमचा डान्स पण बघितला कपलचा आम्ही. तुमचे व्हिडिओ लयच धमाल आहेत. थँक्यू सो मच सर. थँक्यू. वा. तर संगपालजी, पोलीस खात्यामध्ये आपण काम करताय सर. कुठल्या आपण पदावरती कार्यरत आहात? सर मी पोलीस नाईक या पदावर सध्या जळगाव पोलीस मुख्यालय ते कार्यरत आहेत. मस्त. पण मला हेच विचारायचं की पोलीस खात्यामध्ये तुम्ही काम करत आहात, सध्याची परिस्थिती बाहेरची बघता, दिवस रात्र पोलिसांना काम करावं लागतं. सध्याच नाही, कुठलाही सण असो, उत्सव असो, कुठलाही म्हणजे निवडणुका असो, दिवस रात्र तुम्हाला काम करावं लागतं. तर तरीसुद्धा स्वतःचं एक मनोरंजन तुम्ही करताय आणि तुमच्या साथीदारांचं, महाराष्ट्राचं मनोरंजन करता. ही आवड कधी लागली? ॲक्च्युली ही आवड सर लहानपणापासून होती गाण्याची, पण प्लॅटफॉर्म काही मिळत नव्हतं. ग्रामीण भागात असल्यामुळे प्लॅटफॉर्म तसं काही पाहिजे भेटत नव्हतं. पण एक पोलीस आणि वर्दीचं देखील लहानपणापासून आकर्षण असल्यामुळे मी ठरवलं की चला आपण पहिलं आपलं सेवा करू, पहिलं पोटा पाण्याचं, आणि जे स्वप्न पहिलं मुळात खाकी पोलीस, तर ते मी पूर्ण केलं. आणि त्यानंतर धीरे धीरे मी रियाज करून या क्षेत्रात वळण्याचा प्रयत्न केला. आणि आज अक्षरशः एक पोलिसातील सेलिब्रिटी लोकांनी मला नाव दिलं आहे प्रत्येक ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे सर की पोलीस खात्यामध्ये एवढ्या ताण असून देखील या सगळ्या गोष्टी शक्य, मला बरेच प्रश्न विचारतात कसं होतं. तर यामध्ये मी असं म्हणेल की सगळं माझ्या डिपार्टमेंटचं प्रेम, माझ्या पब्लिकचं प्रेम आहे की त्यांच्या या आशीर्वादामुळे, या सपोर्टमुळे मला ऊर्जा निर्माण होते आणि मी पुढील कामासाठी एक ताकदीने तयार होतो. वा. खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा. वहिनींना मला विचारायचं आहे की वहिनी, एखादा उखाणा घ्या ना मस्त. हंड्यावर हंडे त्यावर ठेवला खोका, हंड्यावर हंडे त्यावर ठेवला खोका, माझ्याच नशिबी आला हा घराडोळ्याचा बोका. वा, फारच छान वाटलं. आणि ज्यासाठी आता मी तुम्हाला फोन केलेला आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. खरं तर लाव रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम आता आपला गाजत आहे आणि आजच्या भागामध्ये आम्ही जवळपास 10 व्हिडिओ सगळ्यांना दाखवले, त्यामध्ये तुमचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. आणि आजच्या सेलिब्रिटी गेस्ट होत्या क्रांती रेडकरजी, ज्यांनी सुद्धा तुमचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्यांनी तुमचं खूप कौतुक केलं, तुम्हाला सलाम केलेला आहे. आणि आजच्या भागाचे विजेते तुम्ही झालेले आहात. अभिनंदन.
थँक्यू सो मच सर. मंडळी, आता प्रत्येक विजेत्याला मिळणार आहे वेंकीज प्युरोटीन यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर. वा वा, आम्हाला इतका आनंद झाला की तुमचा व्हिडिओ आमच्याकडे आला. त्याच वेळेला आम्हाला भरून पावल्यासारखं वाटलं की म्हटलं बाकी सगळेच कलाकार आहेत, त्यांचे व्हिडिओ येत आहेत महाराष्ट्रातून, पण खास पोलिसांचा व्हिडिओ येतो तेव्हा आम्हाला फार छान वाटतं, कारण ते इतक्या ताणतणावामध्ये काम करत असतात आणि त्यांच्यातला कलाकार जेव्हा आमच्या समोर येतो तेव्हा त्याला सलाम करावासा वाटतो. तेव्हा तुमच्या कलेला सलाम आहे. वहिनी, तुम्हाला सलाम, तुम्ही त्यांची साथ देताय. थँक्यू सर. आम्ही दोघं अगदी मनापासून आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि जीवाचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि जाता जाता सगळ्या मायबाप जनतेला एकच सांगू इच्छितो की कोरोनासारख्या या महाप्रादुर्भाव या आजाराने सगळ्या जगाला ग्रासलेला असल्यामुळे आपण सगळे काळजी घ्या. निष्काळजीपणा करून आपण घराच्या बाहेर निघू नका. आम्हा पोलिसांना, डॉक्टरांना, सगळ्यांना आपली सपोर्टची गरज आहे. एवढंच म्हणेल. जय हिंद. वा 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 वा, पण छान वाटलं. तुम्ही विजेते झालात. झी युवा वाहिनीतर्फे तुम्हाला मिळत आहे 5,000 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आभारी. वा वा, धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि आज सेलिब्रेशनचा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही सेलिब्रेट करा घरामध्ये, अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि असेच छान छान व्हिडिओ बनवत राहा आणि तुमची कला सगळ्यांसमोर सादर करा. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आता पाहूयात वेंकीज प्युरोटीन एनर्जेटिक परफॉर्मन्स ऑफ द डे. गावात कुठं आली मोबाईलला रेंज. हो, मोबाईलला रेंज भारीच असते एकदम. कसं आहे, पावसाचा काही भरोसा नाही. म्हणजे सगळे जे वावर आहे सगळे टावरसाठी दिलेत आमच्या लोकांनी. आता शेतात डोलणारी पिकं कमी आणि मोबाईलचे टावरच ते झाले. तर आता पाहूयात डॅझर इटरना मोमेंट ऑफ द डे. जाके बोल उसको. अरे दादा, पण बोलायचं काय? जेवायला दे. तर मंडळी, या आठवड्यातले सगळे व्हिडिओ तर आपण बघितले. मला तर लईच मजा आली आणि हे सगळे व्हिडिओ माझ्या लक्षात राहणार आहेत आयुष्यभर असे आहेत. पण आता मला उत्सुकता लागली पुढच्या आठवड्याची. कदाचित तुमचा व्हिडिओ सुद्धा मला बघायला मिळेल. मग काय वाट कसली बघताय? बनवा एखादा व्हिडिओ, पाठवा आमच्याकडे. व्हॉट्सअप नंबर आपला पाठ करूनच टाका आता, 90 11 51 78 25. बनवा व्हिडिओ, पाठवा आम्हाला आणि पाहत राहा डॅझर इटरना सहप्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ.